सोलापूर शहर गुन्हे शाखेनं अंमली पदार्थ विरोधातील कारवाईत 6,80,000 रुपये किमतीचे 34 ग्रॅम मॅफेड्रॉन हे अंमली पदार्थ जप्त करत एका संशयिताला अटक केली आहे। आरोपीकडून एमडी पावडर जप्त करण्यात आले असून त्याच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक शहरात अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर कारवाई करत असताना 29 जुलै रोजी छत्रपती संभाजी महाराज पुलाजवळ जुना पुणे नाका परिसरात एका संशयित इसम आढळून आला। पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले। झडती दरम्यान त्याच्या ताब्यातील प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या रंगाची संशयित पावडर आढळली। फॉरेन्सिक तपासणीत ही पावडर मॅफेड्रॉन असल्याचं स्पष्ट झालंय। जप्त केलेल्या अंमली पदार्थाचं वजन 34 ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत 6,80,000 रुपये आहे। या प्रकरणी रुपेश प्रदीप शेडशरे वयवर्ष 34 राहणार घर क्रमांक 72 मित्रनगर शेळगी सोलापूर याला अटक करण्यात आली आहे। प्राथमिक चौकशीत त्यानं सोलापूर शहरात एमडीची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। त्यानंतर त्याच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 615/2026 अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(22)(ब) व 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.